नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा बदल होत आहे। महाराष्ट्रातील 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच मिळणार आहे। सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे। विधानसभा निवडणुकीत सरकार पुन्हा सत्तेत आल्यास ही रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते। राज्यातील महिला 2100 रुपये कधी मिळणार या प्रतीक्षेत असतानाच आता लाडकी बहीण योजनेतील 8 लाख महिलांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे। यामुळे आता 8 लाख लाभार्थी महिलांना धक्का बसणार आहे, कारण या अपडेटनुसार 8 लाख महिलांचे मासिक स्टायपेंड कमी करण्यात आले आहे। यानंतर महिलांमध्ये चिंतेचे वातावरण असून विरोधकांनी संताप व्यक्त करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक महिलांना नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आधीच लाभ मिळतो। राज्यातील अशा महिलांची आकडेवारी साधारण 8 लाख इतकी आहे। नमोद शेतकरी योजना तसेच पीएम किसान योजना या दोन्ही योजने मिळून 12,000 रुपये वार्षिक मिळतात। म्हणजेच 1,000 रुपये मिळत असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ घेता येईल, पण त्यांचा एकूण मासिक लाभ 1,500 रुपयापर्यंत मर्यादित राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते। या GR-नुसार आता ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना फक्त आता 500 रुपयेच या ठिकाणी मिळणार आहे। विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता। यात पात्र अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांना अर्ज केले होते, पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची कागदपत्र पडताळणी केली। यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळले। आता पात्र व्यक्तींनाच आता स्टायपेंड मिळणार आहे। ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते। तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी झाली। फेब्रुवारीपर्यंत 2.52 कोटी महिला लाभार्थ्यांनाच योजनेचे पैसे मिळाले। फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अंतिम स्टायपेंड म्हणजेच अनुदान 2.46 कोटी लाभार्थ्यांनाच देण्यात आला। आता पीएम किसान योजना तसेच नमोद शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे। लाडकी बहीण निधी कपातीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे। लाडक्या बहिणींचा निधी आता 500 रुपयावर आला आहे। त्यामुळे मित्रांनो, आता लाडक्या बहीण योजनेतील 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी फक्त आता 500 रुपयेच मिळणार आहे। अशा प्रकारचा सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। अशा प्रकारे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता 8 लाख लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 500 रुपयेच मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।